Hello, friends. You all are healthy because we learn from home. Stay home, stay healthy. So, friends, in last lecture, we start the new topic or new chapter, that is the incompatibilities in prescription. Incompatibilities in prescription is also called as drug incompatibilities. इनकम्पॅबिलिटीज इन प्रिस्क्रिप्शनलाच काय म्हटलं जातं, ड्रग इनकम्पॅबिलिटीज. म्हणजे एक्झाममध्ये क्वेश्चन विचारताना व्हॉट इज द इनकम्पॅबिलिटीज इन प्रिस्क्रिप्शन असाही विचारला जाऊ शकतो, किंवा डिफाईन ड्रग इनकम्पॅबिलिटी असाही विचारला जाऊ शकतो. बोथ हॅव सेम ॲन्सर. सो फ्रेंड्स, इन लास्ट लेक्चर वी डिस्कस अबाउट दिस चॅप्टर in which main point covered, that is the definition of incompatibilities in prescription or definition of drug incompatibilities. Both have same answer. Types of incompatibility, in which they give the three main types. First, physical incompatibility, chemical incompatibility and therapeutic incompatibility. तर यापैकी आपण लास्ट लेक्चरला कव्हर केला आहे डेफिनेशन किंवा इंट्रोडक्शन ऑफ इनकम्पॅबिलिटीज इन प्रिस्क्रिप्शन्स. फिजिकल इनकम्पॅबिलिटी काय आहे, केमिकल इनकम्पॅबिलिटी काय आहे, एवढे टॉपिक आपण लास्ट लेक्चरला कव्हर केलेत. आता या लेक्चरमध्ये आपण मेनली कव्हर करणार आहोत थेरपॅटिक इनकम्पॅबिलिटी, लास्ट टाईप ऑफ इनकम्पॅबिलिटीज इन प्रिस्क्रिप्शन और लास्ट टाईप ऑफ ड्रग इनकम्पॅबिलिटीज. तर आपण एक 2 मिनिटमध्ये रिवाइज करून घेऊया. So what is the definition of incompatibilities in prescription, or what is the definition of drug incompatibilities? It is defined as when two or more ingredients of prescription are mixed together, the undesired changes that take place in the physical, chemical or therapeutic properties of the medicaments is termed as incompatibility. दिस इज द डेफिनेशन ऑफ इनकम्पॅबिलिटी. ही इनकम्पॅबिलिटीची डेफिनेशन झाली. मग याचं आपण सिम्पल भाषेमध्ये पण पाहिलेलं आहे की इनकम्पॅबिलिटीज म्हणजे काय, की मेडिसिन आणि ड्रग आणि ॲडिटिव्ज यांचा जो काही रेशो आहे तो रेशो कसा असला पाहिजे, प्रॉपर असला पाहिजे. आणि जर प्रॉपर रेशो असेल तर तो डोसेज फॉर्म काय बनतो, स्टेबल डोसेज फॉर्म बनतो. आणि ड्रग आणि ॲडिटिव्ज यांचा रेशो जर प्रॉपर नसेल आणि या ड्रग आणि ॲडिटिव्हचा रेशो प्रॉपर नसल्यामुळे जो काही रॉंग डोसेज फॉर्म तयार होईल, काय सेंटेन्स आहे, ड्रग आणि ॲडिटिव्हचा प्रॉपर रेशो नसल्यामुळे जो काही रॉंग डोसेज फॉर्म तयार होईल त्या डोसेज फॉर्मला इनकम्पॅबिलिटीज इन प्रिस्क्रिप्शन किंवा ड्रग इनकम्पॅबिलिटीज असं म्हणतात. हा टॉपिक आपण लास्ट लेक्चरमध्ये कव्हर केलेला आहे. देन ऑल्सो डिस्कस द लास्ट पॉईंट, दॅट इज द फिजिकल इनकम्पॅबिलिटीज. मग जे काही चेंजेस होतील ते चेंजेस कसे असतील, फिजिकली असतील. फिजिकली जर चेंजेस आपल्याला आढळले, दॅट इज द फिजिकल इनकम्पॅबिलिटी. मग फिजिकल चेंजेस कोणते असू शकतात, फॉर एक्झाम्पल कलर मे बी चेंज, टेस्ट मे बी चेंज. दीज आर द फिजिकल चेंजेस ऑकर इन अ डोसेज फॉर्म, दॅट इज द फिजिकल इनकम्पॅबिलिटी. फिजिकल चेंजेस जर ऑकर झाले तर त्या इनकम्पॅबिलिटीला काय म्हणतो आपण, फिजिकल इनकम्पॅबिलिटी. मग ते कोणते असू शकतात, कलर, ओडर, टेस्ट, सोल्युबिलिटी, इमिसिबिलिटी. दीज आर द फिजिकल इनकम्पॅबिलिटीज. देन व्हॉट इज द ॲक्च्युअल डेफिनेशन ऑफ फिजिकल इनकम्पॅबिलिटी? Physical incompatibility is defined as when two or more than two substances are combined together, a physical change takes place and an unacceptable product is formed. That is the physical incompatibility. This is the proper definition of physical incompatibility. The next topic that covered in last lecture, that is the chemical incompatibility. So what is the proper definition of chemical incompatibilities? Chemical incompatibilities may be as a result of chemical interactions between the ingredients of prescription and
a toxic or inactive product may be formed. This is the chemical incompatibility. म्हणजेच काय की इनकम्पॅबिलिटी घडते किंवा चेंजेस ऑकर होतात. मग कसे चेंजेस ऑकर होतात? ड्यू टू द केमिकल रिॲक्शन. मग कोणामध्ये केमिकल रिॲक्शन घडते? ड्रग आणि ॲडिटिव्ज यांच्यामध्ये इंटरॅक्शन केमिकल रिॲक्शन घडते आणि ती रिॲक्शन घडल्यामुळे टॉक्झिक किंवा इनॲक्टिव्ह प्रोडक्ट तयार होतो. दॅट इज द केमिकल इनकम्पॅबिलिटी. अगेन केमिकल इनकम्पॅबिलिटी हॅव टू टाइप्स, टॉलरेटेड और adjusted. This topic covered in last lecture. Now in this lecture we discuss about next type of incompatibility, that is the therapeutic incompatibilities. Next type is the therapeutic incompatibilities. So first discuss what is the therapeutic incompatibility. Therapeutic incompatibility may be as a result of prescribing certain drug to a patient with the intention to produce a specific degree of pharmacological action, but nature or intensity of the action produced is different from that intended by the prescriber. Therapeutic incompatibility म्हणजे काय की as a result of prescribing certain drugs to a patient with the intention की एखादा फार्माकोलॉजिकल ॲक्शन मिळण्यासाठी दिला जातो. बट काय होतं आहे? अ स्पेसिफिक ड्रग, तो ड्रग काय करतोय? ड्यू टू नेचर ऑर इंटेन्सिटी, ड्यू टू त्या स्पेसिफिक ड्रगच्या नेचरमुळे किंवा त्या ड्रगच्या इंटेन्सिटीमुळे अनइंटेंटेड फार्माकोलॉजिकल ॲक्शन मे बी ऑकर, की त्या पेशंटमध्ये अनइंटेंडेड, जी आपल्याला मान्य नव्हती किंवा जी आपल्याला साध्य नव्हती अशी फार्माकोलॉजिकल ॲक्शन दाखवली जाते. दॅट इज द थेरपॅटिक इनकम्पॅबिलिटी. फॉर एक्झाम्पल, एखाद्या डॉक्टरने पॅरासिटामॉल ड्रग एखाद्या पेशंटला दिला, तर पॅरासिटामॉल ड्रग देत असताना त्या डॉक्टरचं इंटेन्शन काय असेल? अँटीपायरेटिक, टू मिनिमाइज द बॉडी टेम्परेचर. बट काय झालं आहे की त्या पॅरासिटामॉलने बॉडी टेम्परेचर कमी करण्याऐवजी हेडॅक केला आहे किंवा तो पॅरासिटामॉल घेतल्यामुळे त्या प्रॉपर पेशंटचं टेम्परेचर कमी न होता, टेम्परेचर तर कमी नाही झालं पण त्याला अजून काय डोकेदुखीचा त्रास तयार झाला. मग ह्या थेरपॅटिक या एक्झाम्पलमधनं काय, हे जे काही तयार झालं हेडॅक, दॅट इज द अनइंटेंडेड थेरपॅटिक इफेक्ट किंवा अनइंटेंडेड फार्माकोलॉजिकल इफेक्ट, की जो की डॉक्टरला मान्य नव्हता की हेडॅक हा इफेक्ट होईल पण तो तयार झाला. दॅट इज द थेरपॅटिक इनकम्पॅबिलिटी. This occurred due to the following reasons. That reasons are note on the slide. First, errors in dosage. Second, wrong dose. Third, contraindicated drugs. Fourth, synergistic and antagonistic drugs. And last one, drug interaction. Now discuss one by one. In which first, error in dosage. Many therapeutic incompatibilities result from errors in writing or interpreting the prescription order. The most serious type of dosage error in dispensing in overdose of medication. It becomes the duty of pharmacist to check the prescription before dispensing it. Pharmacist is often in a position to detect such errors and help to avoid such problems. फर्स्ट प्रॉब्लेम का ऑकर होतोय? ड्यू टू द एरर्स इन रायटिंग, की प्रिस्क्रायबरकडून किंवा डॉक्टरकडून रायटिंग करतानाच काय होते, काही टाईमला चूक होते. फॉर एक्झाम्पल, ॲस्पिरिन गिव 0.0515 ग्रॅम, की ॲस्पिरिनचा डोस किती द्यायचा आहे? 0.015 ग्रॅम द्यायचा आहे. काही वेळेस काय होतं की 0.015 असं लिहिण्यात येतं, ग्रॅम किंवा मिलीग्रॅम काय आहे ते त्याचं एकक लिहिलं जात नाही. दॅट इज धिस टाईप ऑफ एरर. अशा प्रकारचे एरर येतात. दॅट इज द फर्स्ट एरर इन डोसेज. देन सेकंड, रॉंग डोस. There are certain drugs which have quite similar names and there is always a danger dispensing the wrong drug. For example, prednisolone
and prednisolone, digoxin and digitoxin. Sometimes many drugs are available in different dosage form, and hence if the dosage form is not clearly mentioned on the prescription, it becomes necessary to seek clarification from the prescriber. इन रॉंग डोसमध्ये काय केलं जाते की मे बी सेम ड्रग्ज असतील, जसं की प्रेग्निसोलोन आणि प्रेग्निसोन, दीज आर द टू डिफरंट ड्रग्ज बट दे आर सिमिलरली की काय वाटतात ते सिमिलर वाटतात, मग असे पण रॉंग डोसमध्ये जाऊ शकतं. किंवा फॉर एक्झाम्पल डोसेज फॉर्मच रॉंग असेल. फॉर एक्झाम्पल एखाद्या डॉक्टरने फक्त पॅरासिटामॉल लिहिलं आहे, तर मग पॅरासिटामॉल कसं मिळू शकते, टॅबलेटमध्ये पण मिळतं आहे, सिरपमध्ये पण मिळतं आहे, किंवा वी गिव द इंट्राव्हेनसली पण आपण पॅरासिटामॉल देऊ शकतो. मग जर तिथं फक्त पॅरासिटामॉल मेन्शन केलेलं असेल तर त्या फार्मासिस्ट कन्फ्यूज होतो आहे की नेमकी कोणत्या डोसेज फॉर्ममध्ये पॅरासिटामॉल त्या पर्टिक्युलर पेशंटला द्यायचं आहे. दिस टाईप इज द रॉंग ड्रग ऑर डोसेज फॉर्म. Next point is the contraindicated drugs. These are certain drugs which may be contraindicated in a particular disease or a particular patient who is allergic to it. For example, corticosteroids are contraindicated in a patient having an active peptic ulcer. The penicillin and sulfa drugs are contraindicated to the patient who are allergic to it. Barbiturates and morphine should not be given to asthmatic patient. This is nothing but contraindicated drugs. The next point, synergistic and antagonistic drugs. Many drugs exhibit synergism and antagonism when administered in combination. When two drugs are prescribed together, they tend to increase the activity of each other. This is known as synergism. Synergism is the usually intentional because the prescriber has prescribed the drugs together in order to increase the activity of drugs. For example, a combination of aspirin and paracetamol increase the analgesic activity. Similarly, a combination of penicillin and streptomycin increase the antibacterial activity of antibiotics. There are certain drugs which, when prescriber, may lead to consciousness. The prescription should be referred back to the prescriber for necessary correction. And last reason is the drug interaction. The effect of one drug is altered by the prior or simultaneous administration of another drug. The drug interactions can usually be corrected by the proper adjustment of dosage if the suspected interaction is detected. It's all about therapeutic incompatibility, and we cover here this second chapter, that is name is incompatibilities in prescription. We repeat once again, in this chapter incompatibilities in prescription, या चॅप्टरमध्ये आपण थोडेसेच पॉईंट पाहिलेत. इनकम्पॅबिलिटीज इन प्रिस्क्रिप्शनलाच काय म्हटलं आहे, ड्रग इनकम्पॅबिलिटीज असं म्हटलं आहे. त्यानंतर याचे 3 टाईप आहेत, फिजिकल इनकम्पॅबिलिटी, केमिकल इनकम्पॅबिलिटी आणि थेरपॅटिक इनकम्पॅबिलिटी. इनकम्पॅबिलिटी म्हणजे काय, मेन ड्रग इनकम्पॅबिलिटी म्हणजे काय की ड्रग आणि ॲडिटिव्हचा प्रॉपर रेशो असला पाहिजे तर तो ड्रग डोसेज फॉर्म स्टेबल असतो. ड्रग आणि ॲडिटिव्हचा रेशो जर इनप्रॉपर झाला तर तो रॉंग डोसेज फॉर्म तयार होतो आणि त्या रॉंग डोसेज फॉर्मलाच ड्रग इनकम्पॅबिलिटी असं म्हणतात. देन त्याच्या आपण 3 टाईप पाहिले, फिजिकल इनकम्पॅबिलिटी, केमिकल इनकम्पॅबिलिटी आणि थेरपॅटिक इनकम्पॅबिलिटी. इन विच केमिकल इनकम्पॅबिलिटी चेंजेस ऑकर फिजिकली काही चेंजेस ऑकर होतात. मग फॉर एक्झाम्पल कलर मे बी चेंज, टेस्ट मे बी चेंज, कलर ओडर टेस्ट मे बी चेंज. ऑल्सो इन केमिकल इनकम्पॅबिलिटी चेंजेस ऑकर केमिकली, की केमिकल ड्रग आणि ॲडिटिव्हजमध्ये केमिकल रिॲक्शन घडते आणि त्या केमिकल रिॲक्शन घडल्यामुळे इनॲक्टिव्ह किंवा टॉक्झिक प्रोडक्ट तयार होतो आणि त्या प्रोसेसला इनॲक्टिव्ह किंवा टॉक्झिक प्रोडक्ट जर तयार झाला तर त्या इनकम्पॅबिलिटीला
केमिकल इनकम्पॅबिलिटी असं म्हणतात. आणि लास्ट पॉईंट पाहिला होता आपण या लेक्चरमध्ये थेरपॅटिक इनकम्पॅबिलिटी. मग थेरपॅटिक इनकम्पॅबिलिटीमध्ये काय होतं आहे की डॉक्टरला एक फार्माकोलॉजिकल ॲक्शन असते किंवा डॉक्टरला एक फार्माकोलॉजिकल ॲक्शन पाहिजे असते, पण तो ड्रग काय करतो दुसरी फार्माकोलॉजिकल ॲक्शन दाखवतो. त्यासाठी आपण एक्झाम्पल पाहिलं की पॅरासिटामॉल का घेतो आपण, अँटीपायरेटिक टू मिनिमाइज द बॉडी टेम्परेचर. पण काही वेळेस काय होते पॅरासिटामॉलमुळे बॉडी टेम्परेचर कमी न होता हेडॅक होतो किंवा डोकेदुखीचा त्रास एखाद्या पेशंटला होऊ शकतो. दॅट इज द थेरपॅटिक इनकम्पॅबिलिटी. अँड वी कवर हिअर this chapter incompatibilities in prescription. I hope you will understand all topic that cover under chapter incompatibilities in prescriptions. Thank you.